रामकृष्ण हरी मंडळी, मी अनुराधा. आम्ही जात होतो देहू येथील स्वयंभू विठ्ठल मंदिरामध्ये. इंद्रायणीच्या काठावर वसलेलं देहू गाव हे केवळ एक गाव नाही, तर ही संत तुकाराम महाराजांच्या भक्तीची साक्ष आहे. याच पावनभूमीवर उभा आहे देहूचं स्वयंभू विठ्ठल. आज इथं आपल्याला भव्य मंदिर दिसतं, पण एकेकाळी इथे ना कळस होता ना घंटा होती. इथे फक्त शांतता आणि श्रद्धा होती. लोककथेनुसार या भागात एक साधा गरीब भक्त राहत होता. त्याच्याकडे पैसाडका काहीच नव्हतं, पण मनात फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे पांडुरंगाचं. तो भक्त रोज इंद्रायणीच्या काठावर येत असे आणि डोळे मिटून दगडावर बसायचा आणि म्हणायचा की देवा, माझं काही ऐक, मी तुझ्याशिवाय कोणाकडे जाणार नाही. एक वर्ष इंद्रायणी नदीला पूर आला. सगळं वाहून गेलं, झाड, माती, घर आणि लोकांची आशाही. पूर ओसरल्यानंतर नदीकाठावर एक वेगळाच दगड दिसू लागला. तो दगड साधा नव्हता. त्यावर विठ्ठल रुक्मिणीची आकृती स्वतःहून उमटलेली होती. कोणी घडवलेली नाही, तरीही विठ्ठल उभा होता, भक्तांसाठी थांबलेला. तेव्हापासून देवाला स्वयंभू विठ्ठल म्हणू लागले. संत तुकाराम महाराज याच ठिकाणी बसून अभंग रचत. ते म्हणतात की विठ्ठल बाहेर शोधू नका, तो तुमच्या मनात आहे. आजही हजारो भक्त या मंदिरात येतात. कोणी दुःख घेऊन येतं, तर कोणी प्रश्न घेऊन, आणि परत जातात शांत मन घेऊन. इंद्रायणीच्या काठावर तो आजही उभा आहे, ना काही मागत ना काही देत, फक्त माणसाला माणूस बनवत. रामकृष्ण हरी.